ताईच्या घरातनं व्ह्यू आहे बाहेरचा, जसं तुम्हाला दाखवतो ग्लान्स. आता प्लॅन असा आहे की मस्त पोहे वगैरे खायचे आहेत आणि संध्याकाळीच बाहेर पडायचं आहे. खूप ऊन आहे. आजचा प्लॅन आहे की आम्हाला जायचं आहे ते डोल्या गणपती म्हणून खूप फेमस आहे, पहिले तिथे जायचं आणि त्यानंतर नाना फडणवीसांचा वाडा आहे, तिथे एक्झिबिशन आहे काहीतरी, ते बघणार आहे आम्ही. सो लेट्स सी काय तिथे. आता तर पोहे खाऊन मस्त आराम करायचा प्लॅन. आम्ही फिरायला चाललोय आता. कुठे चालले फिरायला? वाई गावाला. ओके चलो. हा, इथे मोराचा आवाज येतोय, पण तो थोडासा वर आहे, झाडा झुडपात गेला त्यामुळे दिसत नाहीये. आता निघालोय नाना फडणवीसांच्या वाड्याकडे. तो वाडा 6 वाजता बंद होतो, तर लवकर पोचायचं आहे. तर म्हटलं मंत्र्यांच्या वाड्याच्या इथे जाऊन येऊ जरा. उपमुख्यमंत्री चला. दीदी तुम्ही दोघांचे गॉगल आणि नानांचे स्पेक्स. बाबांचा पण गॉगल. नानांचा पण काढला, तुला पण घेतला, दीदीचा पण घेतला. आता आलोय नाना फडणवीसांच्या वाड्याकडे. कसं आहे तुम्हाला दाखवतो पुढे आतमध्ये जाऊन. त्याला पण कप्पे असतात, त्याच्यात बुक्स ठेवायचे, ते त्याचं पे. हा कर, टाक खाली. किती आले शिवांशे बघू? 4 आले. नंबर किती आहेत आणायला आले? 4 आले. या इथल्या ताई आहेत, त्या इथलं सगळं त्यांनी आम्हाला माहिती दिली. गार्ड काइंड ऑफ आहेत. ते म्हणताय की तुमचं नाव मोडी लिपीत लिहून देणार. तर आम्ही त्यांना सांगितलं आमच्या ब्लॉगचं नाव निखिल स्पेस प्राची जो आहे चॅनलचं नाव, ते मोडी लिपीत लिहित आहेत. तर मग तुम्हाला दाखवतो. थँक्यू ताई, वाड्याची आठवण म्हणून आम्ही घेऊन चाललो आणि तुमचाही धन्यवाद. एक फोटो. ताईने आपल्याला मोडी लिपीत लिहून दिले.
तुम्ही बघू शकता हे झाड जवळजवळ 350 वर्षापूर्वीचं आहे आणि त्याचा आकार पण बघू शकता एलिफंट सारखा आहे, एलिफंटच्या फीट सारखा आहे, फूट सारखा आहे. वाडा आता बघून चालाय, खूप छान वाडा आहे, पण इथे थोडे रिस्ट्रिक्शन्स आहे, व्हिडिओ अलाउड नाही आहे. तर व्हिडिओमध्ये थोडंफार दाखवता आलं तेवढं आम्ही घेतलं आणि बाकी तर फोटोज काढलेले. तर वाडा छान आहे, मागे घाट आहे. आता आपण घाटावर जाऊया. तिथे बऱ्याच पिक्चरच्या शूटिंग झालं आहे. तिथे महादेवाचं मंदिर पण आहे, खूप छान आहे. तर मग चला तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो पुढे काय एकदम बढिया आहे. तुम्ही बघू शकता हे झाड जवळजवळ 350 वर्षापूर्वीचं झाड आहे. याचं आयुर्मान जवळजवळ 1000 वर्ष आहे. आणि जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये पाण्याची टंचाई आली तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये अशा प्रकारचे झाडं होते. हे प्रॉपर जर्मनचे झाड आहे, जर्मनीमध्ये झाडं असतात. ते आपल्या इंडियात एकच झाड इथे आहे आणि हे पाणी शोषण करण्याची याच्यात खूप ताकद आहे. तर तेव्हा आफ्रिकेमध्ये जेव्हा पाण्याची टंचाई आली, म्हणजे जेव्हा तिथे पाणी दुष्काळ होता, तेव्हा झाडाच्या आतून पाणी काढून लोकांना पाणी पुरवण्यात आलं, असं ते आम्हाला त्या गार्डनी माहिती होती. असं झाड आहे आपल्या इथे वाईमध्ये. आणि पाय पण बघा, असे हत्तीसारखे पाय बघा. हे बरं पाणी शिवाय हातामध्ये टाका. Sound right, boy. ती गाय आहे ना, तिच्यासारखी क्यूट आहे ना ती गाय. नाही बेटा, ती हे बफेलो आहे. गेलं टाकली छान. शिवांश नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा, तो बघा, नाशिकचा सुप्रसिद्ध चिवडा, शास्त्री चिवडा इथे वाईमध्ये पण आहे.
त्यांनी आधीची काढली नाही. एक आपलं आहे सध्या हो दादा हे कुठे एंट्री बाप्पाचं दर्शन झालं आहे. इथे शेजारीच एक काशी विश्वेश्वर भोलेजींचं मंदिर आहे. मग ते पण तुम्हाला मी दाखवतो काशी विश्वेश्वराचं. तुम्ही बघितलं किती मोठे नंदी महाराज आहेत. ओके anyway, दर्शन खूप छान झालं. शंकर म्हणजे भोलेंचं दर्शन घ्यायचं कसं ओके तर नंदी बाहेर असतात त्यांच्या शेपटीला हात लावायचा मागून आणि त्याच्या आतच आत जाऊन दर्शन करून यायचं कारण की नंदी महाराज हे त्यांचे बॉडीगार्ड ओके त्यांची सिक्युरिटीसाठी ते बसलेले असतात. ते तुम्हाला कोणाला जाऊ देत नाही. तेव्हाच्या काळातली ती गोष्ट तुम्हाला सांगतो. तेव्हा असं मानलं जायचं शंकरजींचं दर्शन घ्यायचं म्हणजे भोलेंचं दर्शन घेण्यासाठी नंदी महाराजांची अनुमती घ्यावी लागायची ओके आणि तिथं रागीट नंदी महाराज ते सहजासहजी कोणाला जाऊ द्यायचे नाही ओके. त्यासाठी मग तेव्हाच्या लोकांनी काय आयडिया केली की नंदी महाराजांच्या शेपटीला हात लावायचा ते जसं मागे बघितलं त्याच्या आत दर्शन करून यायचं आणि परत बाहेर यायचं असं आख्यायिका आहे. म्हणून नंदी महाराजांची मान ही थोडीशी अशी वाकडी असते हे थोडीशी राईट साईडला किंवा टर्न केलेली असते असं आम्हाला त्यांनी सांगितलं. काल आमचे जे गुरुजी भेटले होते महाबळेश्वरला. एकंदरीत भरपूरशा गोष्टी नवीन नवीन शिकायला मिळत आहेत आणि तेच तुम्हाला मी शेअर केलं आणि दॅट्स इट.